की आंबेडकरी समूहाचं आज अस्तित्व धोक्यात आहे, ते या व्यवस्थेमुळे धोक्यात आहे. आणि म्हणून चळवळ टिकणं खूप गरजेचं आहे. ते तिथं गेले तरी त्यांनी चळवळ टिकवावी. याच्या आधीही सांगितलंय की प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे त्यांच्यासोबत गेलेले आहेत, पण त्यांना राजकीय वंचित ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्या आधी माजी आमदार रामभाऊ पंडागळे सुद्धा त्यांच्यासोबत गेलेले आहेत, त्यांना सुद्धा राजकीय वंचित ठेवण्यात आलेलं आहे. एक लक्षात ठेवा, जर एकनाथ शिंदेंना आंबेडकरी ताकद लागली असते तर त्यांनी ज्यांची ताकद आहे त्यांना इन्व्हाइट केलं असतं, पण त्यांना पाहिजे आंबेडकर आडनाव. आणि म्हणून यावर जास्त भाष्य न करता मी त्यांना एवढंच आव्हान करेल की तुम्हाला आंबेडकरी नावाची गरज होती, तुम्ही आंबेडकर नाव मिळवलं, पण जे कवाडे साहेबांचं केलं, जे पंडागळे साहेबांचं केलं, ते आंबेडकर आडनावाचं करू नका. शेवटी आंबेडकर आडनाव हे वापरण्याचं साधन नाही, हे सुद्धा या माध्यमातून मी त्यांना आव्हान करतो. आणि राजगृह याच्याशी एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे ते आंबेडकरी घराण्यात राजकीय फूट पाडतील असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहेत, ठीक आहे, आनंदराज आंबेडकर यांना जरी आज त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतील, पण एवढी हिंमत कसं काय झाली की आंबेडकरी घराण्यात राजकीय फूट पाडणे? त्याच्यामुळे याच प्रश्नामध्ये सगळे उत्तर आहेत. आणि आजकाल शरद पवारांचं कुटुंब जर घेतलं तर सुनियोजित आहे की तू सत्तेत राहायचंय, मी बाहेर राहायचंय. त्याच्यामुळं आताच्या स्थितीमध्ये राजकीय फॅशन आहे, एक पक्ष सत्तेत आणि एक पक्ष बाहेर. त्या दृष्टीने सुद्धा ही युती आहे का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. लोकशाही आहे, प्रत्येकाला जिथं जिथं जाण्याचा अधिकार आहे. त्यांच्या याच्यावरती आम्ही कोणतीही टीका न करता आंबेडकर आडनावाला न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.